चल भावा सिटीच्या 55व्या एपिसोडमध्ये काय काय कांड झाले हे आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट तर हा शो कुठं चाललाय तेच कळण झालंय. म्हणजे तुम्हाला आठवत असेल सगळ्यात पहिला तर याला डान्स रियालिटी शो केले. म्हणजे 2-2, 3-3 दिवस अख्खा डान्सचा सेट ते नसतं का, जजिंग करणारे लोक वगैरे समोर बसतात, तिकडं पॅनल बसतं, असं ते डान्स रियालिटी शो केले. त्यानंतर काही दिवसानंतर रॅप बॅटल घेतले. म्हणजे रॅप रियालिटी शो करतात का काय असं वाटायला लागलं. त्यानंतर ते खाणं बनवायचं शो, खाना खजाना टाईप, ते तसलं चालू केले. त्यामुळे तसलं शो सुरू झालाय. आता अचानक गोव्याकडे आणलं. गोव्याकडे आणल्यानंतर ते स्पिट्सविला सारखं त्यांचं ते इव्हेंट मॅनेजमेंट करा, हे करा. आजच्या एपिसोडमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच आहे, पण हे करा ते करा असं सगळं दिसायला लागलं. उद्याच्या एपिसोडमध्ये पण काय दाखवलंय तर तुम्हाला माहिती आहे, खतरो के खिलाडी नावाचा एक शो येतोय. त्या शो मध्ये ते साप असतील, खेकडा असतील, त्याच्याबरोबर उचलून बिचलून टाकायचं सगळं. म्हणजे एक कळण झालंय चल भावा सिटीत हळूहळू सगळ्याच रियालिटी शोला ग्रॅब करायला लागले. काय कळण झाले, पण हे सगळ्याला शोधता त्यांचा कुठंतरी मेन ऑथेंटिकपणा कुठंतरी चाललाय असं वाटतंय का, तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये. मला तर बेसिकली असंच वाटतंय. आजच्या एपिसोडमध्ये जर बघायला गेलं तर आजच्या एपिसोडमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट हा एक टास्क होता. या टास्कमध्ये सगळे जे आपले गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी आहेत, त्या जोड्या आहेत, त्या पेअर आहेत, त्या जोड्यांना एक एक कामं ठरवून देण्यात येणार होती आणि ती कामं ठरवून त्याप्रमाणे त्या जोड्यांनी ते काम कंप्लीट करायचं होतं. बेसिकली असं एक टास्क होता आजच्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये. एक अंकल आंटी होते, मारिया आणि मारियो या नावाचे. बेसिकली त्यांच्या लग्नाला 25 वर्ष कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर ते एक अॅनिव्हर्सरी किंवा एक तुम्हाला माहित असेल आपल्यात पण असतं बघा, 25वी अॅनिव्हर्सरी किंवा 50वी अॅनिव्हर्सरी, ते जुबली वगैरे म्हणतात, सिल्वर जुबली वगैरे. त्यावेळी परत एकदा आत्ताच्या प्रमाणे लग्न करतात. हे सध्या सगळीकडे सुरू आहे. म्हणजे त्या काळात त्या लोकांना जे काही एन्जॉय करता आला नाही किंवा आताच्या ट्रेंडनुसार जे काही करायला हवं त्याप्रमाणे सध्या परत एकदा वेडिंग करतात. ते एक प्रथा आहे आपल्याकडे. प्रथा म्हणण्यापेक्षा अलीकडे ते ट्रेंड चालू आहे. तर त्याप्रमाणे हे मारिया आणि मारियो हे जे आहेत यांचं गोवन वेडिंग. आता गोवन वेडिंग म्हणजे काय तर गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने जे लग्न होतं गोव्यात बीचवरती वगैरे लग्न असं तुम्हाला माहित असेल, त्याप्रमाणे मारिया आणि मारियो या दोघांचं लग्न म्हणजे 25 वर्षानंतरचं परत एकदा आताच्या ट्रेंड प्रमाणे लग्न ऑर्गनाईज करायचं होतं. आणि हे ऑर्गनाईज करायचा टास्क आपल्या सिटी सुंदरी आणि गावरान ब्रोजकडे देण्यात आला होता. आता ही कामं जी होती, कामं वाटून कशी दिली होती हे तुम्हाला सांगतो. कामं होती संगीत आणि एंटरटेनमेंट. तुम्हाला माहिती आहे संगीत आणि एंटरटेनमेंट म्हटल्यावर एकच नाव आपल्याला आठवतं, ऋषिकेश आणि श्रुती. या दोघांना हे काम दिलं होतं की संपूर्ण जो इव्हेंट आहे या इव्हेंटमध्ये एक डान्स परफॉर्मन्स बसवायचे, संगीत संध्या बसवायची, किंवा त्या मारिया आणि मारियोच्या घरातले जे सदस्य आहेत त्यांना घेऊन एक डान्स किंवा एक ऍक्ट प्रिपेअर करायचा आणि एंटरटेनमेंट सगळीकडे करत राहायचं. त्यानंतर प्री वेडिंग शूट हे जे प्रकार आहे, प्री वेडिंग शूट साठी क्रिश आणि काजल यांना हे दिलं होतं की त्या मारिया आणि मारियोसाठी तुम्ही प्री वेडिंग प्लॅन करायचं आणि प्री वेडिंग तुम्ही तिथेच बीचवरती शूट करायचं आहे. मुळात मला हेच कळालं नाही, प्री वेडिंग शूट करण्यासाठी ही काजल फक्त कॅमेरावाल्यांना असाच कराल ती, कारण कॅमेरा शूट करणार ते FX30, FX3 असेल, FX6 असेल, FX9 एवढे महागडे कॅमेरा घेऊन जी मराठीचे कॅमेरामॅन शूट करत होते ही फक्त हात करत होती, हा चला हा या असू दे XYZ. पण काजल आणि क्रिशकडं हे प्री वेडिंगचं काम देण्यात आलं होतं. त्यानंतर रोज सेरेमनी, जसं आपल्याकडं हळदी असते किंवा आपल्याकडं वेगवेगळे प्रकारचे इव्हेंट असतात, तसं गोवन वेडिंगमध्ये रोज सेरेमनी नावाचा प्रकार असतो. त्याच्यामध्ये जो नवरा असतो तो नवरा नवरीला नारळाच्या दुधाने अंघोळ घालायचं, ते एक सेरेमनी असते. आपल्यात हळदी असते त्याप्रमाणे आय थिंक. तर ती रोज सेरेमनीचं जे काम आहे ते विजय आणि अनुश्री यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर मग लग्नाचे कपडे, त्यांचा मेकअप किंवा कुठल्या इव्हेंटला कुठले कपडे घालायचे, लग्नासाठी कुठला ड्रेस घालायचा, हे सगळं प्रिपरेशन करणं किंवा थीम ड्रेस बसवणे, थीम ड्रेस घेणे घरातल्यांच्यासाठी वगैरे, हे सगळं जे काम आहे किंवा मेकअप करणे, हे सगळं जे काम आहे हे सुभाष आणि ऐश्वर्याला देण्यात आलं होतं. सूत्रसंचालन करणे, त्याबरोबर केक आणणे किंवा सगळं अरेंजमेंट वगैरे करणे, हे सगळं अथर्व आणि रेवतीला देण्यात आलं होतं. अथर्व आणि रेवतीला हा टास्क थोडा टफ जाणार होता, कारण तुम्हाला माहिती आहे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाहून एखादा केक आणणं, केक ऑर्डर करून मागवणं खूप इझी आहे. पण गोव्यासारख्या ठिकाणी जिथं अजिबात आपली ओळखी नाही आहे त्या ठिकाणी कुठं दुकान कुठलं आहे किंवा कुठं केक चांगला मिळतो कुठं मिळत नाही, त्यातल्या त्यात अगदी एंडला म्हणजे अगदी 11th आवरला तो टास्क यांना मिळाला. त्यामुळे तेवढ्या कमी टाइममध्ये केक मागवणं किंबहुना जाऊन केक आणणं हा जरा टफ टास्क होता. रेवती आणि अथर्वनी 2-3 ठिकाणी फोन देखील केला, पण तुम्हाला माहितीये त्यांना त्या गोव्यातल्या लोकांना आपली लँग्वेज थोडीच कळणार नाही. पण असं केल्यामुळे 11th आवरला केक कोणी देत नव्हतं, पण शेवटला एका दुकानदाराला त्यांनी कन्व्हिन्स केला आणि स्वतः स्कूटी घेऊन अथर्व आणि रेवती जाऊन तिथून केक घेऊन आले. त्यामुळे त्यांना थोडंसं ते त्रासदायक होतं. त्यानंतर लग्नात असलेलं कॅटरिंग असेल, मेन्यू असेल, जेवण असेल, रिफ्रेशमेंट असेल, हे सगळं पवन आणि गायत्रीला देण्यात आलं होतं. पण हा टास्क फक्त गायत्रीच करू शकली कारण आज पवन नव्हता. आता न्यूज अशी यायला लागली की पवन घराच्या बाहेर गेला. कालच्या लाईव्ह मध्ये आपल्या एका व्ह्यूअरनी बोललं देखील की पवनचा एक पॉडकास्ट पण पडलाय. मला हेच कळत नाही हे प्रायव्हसी मेंटेन करत का नाहीत.
तुम्हाला माहिती आहे हा शो 10 ते 15 दिवस पुढे चालतो. म्हणजे आता शत्रुघ्नच्या बाबतीत पण तसं झालं की शत्रुघ्न जेव्हा शो मध्ये होता त्याच वेळी शत्रुघ्न बाहेर एखाद्या ठिकाणी पॉडकास्टमध्ये आपल्याला दिसत होता. त्याचबरोबर पवन बद्दल पण ही न्यूज आली की पवन सध्या घराच्या बाहेर गेलाय. आता आजच्या एपिसोडमध्ये काय नव्हतं तर कारण असं देण्यात आलं की बाबा त्याचं डोकं दुखालतं आणि डोकं दुखल्यामुळं गोव्याचं ऊन त्याला सहन झालं नाही, त्यामुळे डोकं दुखत होतं म्हणून डॉक्टरांनी त्याला हॉस्पिटलाइज्ड केलंय, त्यामुळे तो आजच्या एपिसोडमध्ये येणार नाही असं गायत्रीनं सांगितलं. आणि समोरून श्रेयस तळपदेंनी पण सांगितलं की आता तो ओके आहे, तो येईल. पण येईल म्हणता म्हणता तो घराच्या बाहेर गेलाय कधी आणि बाहेर अजून त्याचा पॉडकास्ट पण पडलाय. ही न्यूज आली बाहेर. आता बेसिकली त्याच्यावर आपण बघूच, काय अडचण नाही. तर कॅटरिंग आणि जेवण बेसिकली पवन आणि गायत्रीला देण्यात आलं होतं. त्याचबरोबर हे सगळं म्हणजे ज्यांना ज्यांना कामं दिलेत, संगीत एंटरटेनमेंट ऋषिकेश श्रुतीला दिले, प्री वेडिंग सेरेमनी क्रिश काजलला दिले, रोज सेरेमनी विजय अनुश्रीला दिले, मेकअप कपडे सगळं सुभाष ऐश्वर्याला दिले, सूत्रसंचालन केक वगैरे आणणे हे सगळं अथर्व रेवतीला दिले, कॅटरिंग जेवण रिफ्रेशमेंट हे सगळं पवन गायत्रीला दिले. तर हे सगळ्यांना मॅनेज करायचं म्हणजे पूर्ण इव्हेंट मॅनेज करायचं काम हे दीपक आणि प्रणालीला देण्यात आलं होतं. म्हणजे बेसिकली सगळ्यांच्याकडून ही कामं करून घेतली. ठरल्याप्रमाणे दीपक प्रणाली त्या मारिया मारवीच्या घरी गेले, त्यांच्याकडनं सगळं लिस्ट घेतले, काय पाहिजे कसं पाहिजे. त्या लोकांनी म्हणजे ऋषिकेश श्रुती असेल, काजल, विजय अनुश्री, सुभाष वगैरे हे सगळे त्या मारिया मारवीकडे जाऊन त्यांच्याप्रमाणे त्यांना काय काय एक्सपेक्ट आहे हे सगळं त्यांनी लिस्टमध्ये लिहून घेतलं. त्यानंतर त्याप्रमाणे ते सगळे डिझाईन करत होते. पवन नव्हता, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते डोकं दुखत होतं, त्यामुळे पवन याच्या एपिसोडमध्ये नाही आहे. पण न्यूज हीच आहे की पवन घराच्या बाहेर आहे. कशामुळे गेलाय, काय गेलाय, एलिमिनेट झालाय का नाही माहिती, पण पवन घराच्या बाहेर आहे एवढं कळालंय. क्रिश आणि काजलमध्ये एक इन्सिडेंट झाला की क्रिश काजलमध्ये खूप प्रॉब्लेम झाला, तुम्हाला माहित असेल. कालच्या एपिसोडमध्ये असं झालं की क्रिश आणि काजलला एक मोबाईल देण्यात आला होता, प्री वेडिंग सेरेमनी टाईप किंवा वेडिंग शूट करणं किंवा एक मेमरीज बनवणं. तर त्याच्यामध्ये क्रिशनं लहान मुलांच्या बरोबर लप्पाछप्पी करण्याचं काहीतरी करत होता आणि काजलनं एक तिच्याकडे जो मोबाईल होता शूट करण्यासाठी तो मोबाईल एका लहान मुलगीला दिला आणि ती मुलगीच गायब झाली. मोबाईल बी गायब, मुलगी बी गायब. पण हा सगळा राग काजलनं क्रिशवर काढला. आता किती जोरात ती आरडाओरड करत होती. सिरियसली मला कधी कधी एक शंका वाटते. मी कालच्या एपिसोडमध्ये देखील म्हटलं की काजलला मुळात घेतलं कशासाठी हे आपल्याला माहित नाही. आपल्या लाईव्ह मध्ये भरपूर लोक असेही सांगत होते की काजलला ठरवून घेतले, काजलला सांगतायत शोवाले की कसं करायचंय, काय करायचंय, कसं वागायचंय. नाहीतर मग कारण काय होतं काजलला आत घ्यायचं. सिंपल गोष्ट आहे. स्विमिंग पूलमध्ये ऋषिकेशला ढकलण्यापासून, गरज नसताना अथर्वच्या तोंडावर पाणी मारण्यापासून, आता या एपिसोडमध्ये कालच्या एपिसोडमध्ये ज्या क्लायंटच्या घरी इव्हेंट झाला, तुम्ही विचार करा सगळे गावरान रोजन सिटी सुंदरी दुसऱ्याच्या घरी गेलेत, म्हणजे नवीन घरात गेले. आपण देखील एखाद्या अनोळखी घरात जेव्हा आपण जाईल तेव्हा आपण ठाणाना किंवा भांडण करेन का? त्यांच्या समोरच नाही करणार. पण या सगळ्या ग्रुपमध्ये काजल एकुलती एक अशी होती जिला कदाचित माहिती आहे सगळं काय करायचंय काय नाही, म्हणून ती लिटरली त्या घरातच, ज्यांच्या घरामध्ये इव्हेंट करायचा आहे, आज सुभाष आणि ऐश्वर्या त्यांच्याबरोबर डिस्कस करतायत ड्रेस वगैरे कसले पाहिजे, आणि ही बाहेर दंगा करते, जोरात ओरडतीये. मग कदाचित मनात येतं की हिला माहिती आहे का हो की कसं वागायचंय, काय वागायचंय, किंवा काय केल्यानं मी दिसणार आहे, किंवा काय करायला हवं. किंवा विचार करा ना, गरज नसताना सगळं व्यवस्थित चालू असताना पाणी तिनं अथर्वच्या तोंडावरती मारली, गरज नसताना ऋषिकेशला तिचा काही संबंध नसताना ऋषिकेशला पाण्यामध्ये ढकलून दिलं. म्हणजे तिला बहुतेक माहिती आहे का कुठल्या गोष्टीनं काय होतं किंवा कसं वागायला पाहिजे, तिला सांगून लावून देत आहेत का, हा पण एक प्रश्न पडतो. पण बेसिकली कालच्या एपिसोडमध्ये सगळ्यांनीच छान काम केलं. सगळ्यांनी तो मारिया आणि मारिओचा तो अॅनिव्हर्सरी किंवा ती लग्न परत एकदा करायचा तो एक समारंभ होता, त्यांनी प्रत्येकाने आपापलं काम उत्तमरित्या केलं. त्याच्यामध्ये कधीच कोणी काही कमी केली नाही. श्रेयस तळपदेंनी विचारलं देखील की तुम्हाला कोण वाटतं की सगळ्यात कमी काम कोण केले, तर कोणीच कोणाचं नाव घेतलं नाही. हे एक भारी होतं, सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. त्यामुळे ते एक मला चांगलं वाटलं की सगळे एकत्र म्हणून एखादा टास्क केलं किती छान दिसतात. बाय द वे भेटू आपण रात्री 10:30 वाजता. आपण रोज रात्री 10:30 लाईव्ह येतो, तुम्हाला माहितीच असेल. जर नसेल तर एकदा रात्री आमच्या लाईव्ह महफिलमध्ये येऊन बघा, किती मजा असते, काय असते. रात्री 10:30 वाजता शब्दवेडेवरती आपण लाईव्ह स्ट्रीम करतो चल भाऊ सिटीवरती. तोपर्यंत तुमचा लाडका आणि हक्काचा भाऊ कोल्हापुरी भाऊ म्हणजे मी सर्वेश कोल्हे तुमचं सगळ्यांचं स्वागत करेन लाईव्ह मध्ये. आता आपण इथं तुर्तीच रजा घेऊया. धन्यवाद.